विदर्भ स्पेशल आमरसपुरीचा असा स्वाद जो कधी हात थांबणारच नाही, खाल्ल्याशिवाय कुणीच राहणार नाही असा हा आमरसपुरीचा बेत आहे आजचा, जो मी तुमच्यासोबत एक महाराष्ट्रीयन पद्धतीने किंवा एक विदर्भ पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज तुमच्यासोबत. तर त्याचसोबत मी आज म्हणजे थाली कशी तयार करायची, ताट कसं सजवायचं आहे आणि आमरस कसा बनवायचा आहे आणि कसं आहे ते काळं पडू नये यासाठी काय वापरायचं आहे, काय काळजी घ्यायची आहे, काय ट्रिक्स वापरायची आहे आणि त्यासोबत विदर्भामध्ये आमरससोबत काय खाल्लं जातं, पुरी तर खाल्ल्या जातं, यासोबत वेगळं काय खाल्लं जातं तरच तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मंडळी, आज आपला बेत तुम्हाला कळला असणारच. आज आहे आपल्याकडे आंब्याचा रस. आंब्याचा रस म्हणजे आमरस सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर आज मी हा आमरस तुम्हाला विदर्भाच्या पद्धतीने सांगणार आहोत. नागपूरकर कसे करतात ते आमरस ते सांगणार आहोत. आणि आंबा जसं आपल्याला माहिती आहे फळांचा राजा आहे, तर ह्या वर्षातून एकदा हे पीक म्हणजे येतं आणि वर्षभरासाठी आपण ते आंबा खाऊन आपल्या शरीरामध्ये ज्याची गरज आहे ते आपण साठवू शकतो. आणि आंबा हा अनेक प्रकारे खाल्ला जातो. आमरस आहे, आंब्याचा पणा आहे किंवा भरपूर पद्धतीने लोक म्हणजे हे खाल्ल्या जातं. आणि आमरस हे काळा पडू नये यासाठी मी आज तुम्हाला काय करायचं ते सांगणार आहे. आणि आंब्याचा रस जसं 2-3 दिवस ठेवला तर काळा पडतो ना, तर तो पडणार आहे यासाठी मी तुम्हाला काही नवीन टिप्स सांगणार आहे, ट्रिक्स सांगणार आहे. आणि याच लिस्ट तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा, व्हिडिओ पूर्ण बघत चला. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर इथे मी 3 किलो आंबे घेतलेले आहे. रसाचे आंबे आहे, छान असे कडक आंबे आहे आणि याला छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. वरचा जो डस्ट आहे तो पूर्ण काढून घेतलेला आहे आणि छान थंडगार पाण्यामध्ये 1 तास तरी थोडेसे भिजत ठेवलेले होते. आणि त्यानंतर काय करायचं आहे, हाताने याला छान असं माचवून घ्यायचं आहे. आमच्या विदर्भाला आम्ही असं म्हणजे म्हणतो की आंबा असं छान माचवून घ्यायचा आहे पिकल्या. आणि त्याच्यावरचा जो हा काळा त्याचा देठ असतो ते देठ काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर एका वेगळ्या अशा पसरट भांड्यामध्ये ते पूर्ण त्याची कोई आणि त्यातलं जे गर आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. आणि आता हा आंबा इथे थोडं काळसर दिसतोय, तर याला म्हणजे असं टेन्शन घ्यायचं नाही की खराब वगैरे आहे, असं काही नाही. पत्तीचं वगैरे त्याला काळा म्हणजे लागू शकतो, डाग लागू शकतो. आणि एवढ्या दुरून ते कुठून येत असतं, त्याच्यामुळे ते गरमीने थोडंसं खराब होऊ शकतो. आतमधून चेक करून घ्यायचा. तर बघा हे पूर्ण मी एक करून आंबा काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर त्याचे जे कोई आणि शिलटे आहे त्याचं मी चम्मचने खरडून पूर्ण काढला. आधीचे काय करायचं आहे की खूप त्याला धुवायचे, खूप 2-3 पाण्याने धुवायचे आणि ते रसमध्ये टाकायचं, असं करायचं नाही. पूर्ण त्याचे शिलटे चम्मचने काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक कोईचं ते राहू द्यायचं आहे. आणि इथे मी काय केलेलं आहे, आमरस हा कधीही आमच्याकडे आम्ही असं डाळ घोटणीने करतो, याला आम्ही रवी किंवा डाळ घोटणी म्हणतो. याच्याने आम्ही याला छान याचे स्मॅश करून घेतो, मिक्सरमध्ये वगैरे काढत नाही. मिक्सरमध्ये काढलेला रस म्हणजे लवकरच 2 ते 3 तासामध्येच तो काळा पडतो, त्याच्यामुळं आम्ही ते मिक्सरमधून काढून घेत नाही असं आहे. आणि असं खाण्याची आमच्याकडे हेच आहे की त्याला गुठलीवाले जे राहते ना, असं थोडे लम्स असतं, तर तोच आमरस खाण्यामध्ये इथे मजा येतं. तर बघा जर मिक्सरमध्ये आपण काढून घेतलं तो एक ज्यूससारखाच होत जातं. तर बघा आमरसमध्ये मी थोडं साखरसुद्धा टाकून घेतलं, 1.5 वाटी साखर टाकलेलं आहे. आणि तुमचा आंबा, तुम्ही जो आंबा घेतो तो आंबा कसा आहे, गोड आहे की आंबट आहे हे प्रकार पाहून तुम्ही हे साखरेचं प्रमाण टाका. तर मी इथे 5 किलोला 1.5 वाटी मोठ्या वाटीने साखर टाकलेली आहे आणि 1 चम्मच तिथे मी मीठ टाकलेलं. मीठ काय आंबट गोड याला इन्हॅन्स करतं, छान असं टेस्ट येतं. त्यानंतर मी इथे थोडंसं अर्धा ग्लास थंड पाणी टाकलेलं आहे, दूध टाकलेलं नाही आहे. दुधानेसुद्धा हे काळं येतं. जर तुम्हाला खायचं आहे त्यावेळी जर तुम्ही वरून थोडं दूध घेतलं तर चालेल, पण जर दूध टाकून तुम्ही आधीच ठेवलं आणि जर म्हणजे 1-2 दिवस जर स्टोअर करायचं दुधाने ते काळं पडते, म्हणून दूध वापरलेलं नाही. आणि त्यानंतर काय केलेलं आहे, जो एक आंब्याची कोई मी वेगळी काढून ठेवलेली होती, त्याचा गर पण त्या काढलेला नव्हता, तर ते आंब्याची कोई यामध्ये टाकायची, त्यामुळे सुद्धा रस आपला काळा पडत नाही. तर तुम्ही हे ट्रिक्स नक्कीच वापरून बघा, तुमचा आंब्याचा रस बिलकुल काळा होणार नाही. आणि तोपर्यंत काय केलं आहे मी, छान असं अर्धा ते 1 तास किंवा 2 तास जेवढा तुमच्याकडे वेळ आहे तेवढा वेळ तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवा, म्हणजे लवकरच थंड होतं. आणि मग काय बनवून घेतल्या मी इथे पुऱ्याच्या छान अशा छोट्या बनवलेल्या आहे. आणि काय आहे म्हणजे पुऱ्या आणि आमरस आणि पुरी, जर थंड आमरस आणि गरम पुरी याचा जर बेत असला ना घरी, तर काही पाहायचंच काम नाही मग. तर बघा मी छोट्या अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि छान गरम तेलामध्ये याला तळून घेतलेलं आहे. याला छान असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आणि ह्या एकदम छान अशा टम्म फुगलेल्या आहे. आणि जर तुम्ही अर्धा 1 तास जरी ठेवलं ना तरीसुद्धा पुऱ्या अशा फ्लॅट होणार नाही, अशा फुगूनच राहतील. तर या प्रकारे आपला रंग चेंज होईपर्यंत आपल्याला छान मस्त तळून घ्यायच्या आहे. आणि अशा पुऱ्या कधीही
तळल्याच्या नंतर त्यावर असं जाळीच्या ह्याच्यावर किंवा मग तो स्टँड असतो ना त्या स्टँडवर काढायच्या, अशा प्लेटमध्ये वगैरे काढायच्या नाही, कारण काय असतो की त्याला घाम विझून जातो आणि त्याच्यामुळे त्या फ्लॅट पडते आणि अशा सॉफ्ट होते, एकदम नरम पडते, तसं होणार नाही. तर या प्रकारे एक एक करून पूर्ण पुरी करून घेते. आणि हे कसं आहे, आंबा एक फळाचा राजा म्हटला जातो आणि ते सीझन फक्त एकचदा येत असतो ह्या उन्हाळ्यामध्ये. मार्च एप्रिलपासून येणं सुरू होऊन जातं. तर आपलं जूनपर्यंत आपण खाऊ शकतो, पाऊस पडेपर्यंत. पाऊस पडल्यानंतर ते सहसा एवढं चांगलं नसतं, बेटर नसतं खायला, म्हणून तुम्ही पाऊस पडेपर्यंत जेवढं होऊ शकते तेवढं आमरस खाऊन घ्या. तर बघा कन्सिस्टन्सी किती छान आलेली आहे, थंड होऊन गेलेला होता, मस्त गार झालेला होता. तर चला मी आता ताटसुद्धा वाढून घेते. तर एका वाटीमध्ये असं मी भात घेतलेला आहे आणि छान त्यावर तडका दिलेला वरण टाकून घेते आहे. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे सांगू का, खरंच हेच एक मोठी म्हणजे मज्जा आहे की एका ताटामध्ये जेवढं बी तुमच्या घरात तयार असतं जेवण तेवढं पूर्ण एका ताटामध्ये आलेलं आहे. तर त्यासाठी मी इथे एक वांगे बटाट्याची भाजी, कढीशिवाय तर मजा येणारच नाही, कढी, आमरस, पुरी, कुरडई, पापड, सोबतच मीठ, हेच एक कमाल आहे महाराष्ट्रीयन थाळीची की एका ताटामध्येच पूर्ण आलं पाहिजे. त्यानंतर जवसाची चटणी, हे सर्व मी एकाच ताटामध्ये वाढून घेतलेलं आहे आणि अशी छान थाली सजवून घेतलेली आहे. तर तुम्हाला नक्कीच आशा करते की आवडली असेल हे आजचे बेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मनोकी रसोईमध्ये. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना तर बेल आयकॉन दाबायलासुद्धा विसरू नका. तर चला, तुपाची म्हणजेच रसाची जान वाढवण्यासाठी, शोभा वाढवण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी आपण त्यावर थोडं तूप टाकलेलं आहे. वरण भातावर सुद्धा तूप टाकलेलं आहे आणि याच्या रसावर सुद्धा तूप टाकलेला आहे. आणि त्याचसोबत इथे मी सरगुंडे सुद्धा घेतलेले आहे. विदर्भामध्ये हे स्पेशल आहे. आमरस म्हटलं की सरगुंडे आलेच, हे कणकेपासून बनलेले असतात, जे उन्हाळी वाळवणाचा एक प्रकार आहे. तर जर विदर्भातून हे तुम्ही बघत असाल तर तुम्हाला समजलं असेल की सरगुंडे काय. जर मेनू कसा वाटला, आंब्याचा रस कसा वाटला, त्यासाठी सांगणारे काळा पडू नये यासाठी सांगितलेल्या ट्रिक्स कशा वाटल्या तर नक्कीच सांगा. भेटूया नंतरच्या रेसिपी.